नमस्कार. आपण आता सातारा जिल्ह्यातील मंडपघळ गुंफा या ठिकाणी चाललेलो आहोत. सज्जनगड ठोसेघर मार्गावर जाताना एक हे सुंदर ठिकाण मध्ये लागलेलं आहे. याच्यानंतर आपण एका कच्च्या रस्त्याने, अर्धवट बनलेल्या रस्त्याने आपण या सुंदर पठारावर येतो. आत्तापर्यंतचा भाग आपण फास्ट फॉरवर्डमध्ये बघितला होता. इथून पुढं रेग्युलरमध्ये बघायला मिळेल. इथे तुम्हाला लक्षात येईल की अतिशय सुंदर असं हे पठार आहे. ज्वालामुखीजन्य साधारणतः म्हणतात त्याप्रमाणे हे सुप्त ज्वालामुखीमुळे तयार झालेलं बेसॉल्ट खडकाचं पठार आहे. आणि इथे आता वारा खूप जोरदार असल्यामुळं पवनचक्कीद्वारे वीज निर्मितीचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. हा जो मार्ग आहे हा खाजगी मार्ग आहे, त्यामुळे तो काही तेवढा चांगल्या स्थितीत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या मार्गामुळे आपण इथे येऊ शकतो. इथे जवळ श्री जानाई देवीचं मंदिर आहे. ही महत्त्वाची खूण आहे. त्याचं कारण म्हणजे पठारावरून फिरताना आपल्याला मार्ग नीट दिसत नाही, लक्षात येत नाही. आता आपण ही जी मांडवगळ गुंफा आहे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर ही एकच गुंफा नसून गुंफेमध्ये आतमध्ये अनेक मार्गिका या तयार झालेल्या आहेत. या सगळ्या नैसर्गिक गुंफा आहेत. इथे गेरू सदृश्य मातीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. मुळात ते सगळे ज्वालामुखीजन्य पर्वतरांगा या ठिकाणी आहेत. आणि हे जे सगळे कातळ टोपी आहे, या कातळ टोपीच्या खाली, कातळ टोपी म्हणजे सहसा ज्वालामुखीचा जो प्लग म्हणतात तो असतो, आणि त्याच्या खालती काही विद्राव्य घटक निघून गेल्यामुळं या तयार झालेल्या गुंफा या ठिकाणी बघायला मिळतात. मुळातच इथे काही देवस्थान वगैरे आहे अशा समजुतीने आम्ही आलो होतो, पण इथं देवस्थान काही बघायला मिळालं नाही. कदाचित गुहेच्या आत कुठं असेल तर माहिती नाही, पण इथं हॉटेल मात्र आहे. आणि गुहेचा परिसर खूप मोठा आहे. इथं वन्य श्वापदं आहेत असं स्थानिकांनी सांगितलं. त्यापैकी कोल्हे आम्हाला भरमसाठ संख्येने दिसले, पठारावरती पळतानाच बघायला मिळाले. तसंच स्थानिकांच्या म्हणण्यानुसार इथं वाघ आहेत. आता हे पट्टेवाले वाघ आहेत का बिबटे वाघ आहेत हे माहीत नाही, पण गव्याचंही अस्तित्व या ठिकाणी आहे. या गुंफेमध्ये पाण्याची सोय आहे. आतमध्ये मोठा जलाशय पाण्याचा इथं दिसतो. आणि या ठिकाणी वनराईसुद्धा खूप चांगली आहे. आणि इथे जे सरपंच आहेत त्यांनी इथं हे हॉटेल आतमध्ये तयार केलेलं आहे. आपल्याला इथं यायचं असेल तर त्या सरपंचांचा क्रमांक इथं थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल. हे त्यांचं ते हॉटेल आहे. पण आम्ही गेलो तेव्हा हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता. इथे विचारायला सुद्धा कुणीही नव्हतं. आणि इथं मोबाईलचं नेटवर्क हेही काही फारसं नाही आहे. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर गुगल मॅप पण नीट दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला सल्ला असेल की इथं येताना गुगल मॅप हा डाउनलोड करून घ्या. आता हे मंडपघळ या ठिकाणचं हॉटेल संघर्ष इथं दिसतंय. त्याचे दूरध्वनी क्रमांक त्यांनी दिलेत. त्यांना आगाऊ फोन करून तुम्ही जर जाणार असाल तर सांगून त्याप्रमाणे सोय बघून इथं जायचं आहे. ही निसर्ग समृद्ध जागा आहे. आता हे व्हर्टिकल शूटिंगमध्ये मी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला, मी आणि माझे सहकारी, परंतु आमची संख्या खूप कमी होती. दोघंच जण आम्ही इथं गेलो होतो. आणि जेव्हा काही वन्य श्वापदं वर बघितली आहेत तेव्हा अशा ठिकाणी जायला भीती नक्कीच वाटते. आणि तेही कुठचंही शस्त्र, कोणतंही साधन हातात नसताना. त्यामुळे आम्ही इथं जास्ती आत काही गेलेलो नाही. आता आतून बाहेर यायचा मार्ग हा असा आहे. मात्र इथं एक रात्र मुक्काम करायला आपल्याला नक्की आवडू शकतं. आणि या संदर्भात अधिक माहिती, तो जो क्रमांक इथं मगाशी आपण बघितला त्या क्रमांकावरती दूरध्वनी करून तुम्ही ठरवू शकता. आता हे छायाचित्रण, चलचित्रण डिसेंबर महिन्यातलं आहे. अतिशय सुंदर अशी वनराई या ठिकाणी आहे. पण इथं येताना एक मोठी समस्या आहे, ते म्हणजे ही सगळी पठारं ही निर्मनुष्य पठार आहेत. आणि पटकन इथं यायचा मार्ग हा सापडत नाही. श्री जानाई देवी मंदिर हे खूप दुरून दिसतं. त्याच्यावरचा जो भगवा ध्वज आहे तोही दुरून दिसतो. तिथं आल्यावर मात्र थोडं शोधाशोध ही करावी लागते. अर्थात ग्रामस्थांनी इथं लोखंडी शिडी बांधलेली आहे. त्यामुळे ह्या कड्यावरून खालती उतरायचा मार्ग हा बऱ्यापैकी सोपा दिसतो.
आता इथं आल्यावर थोडाफार आम्ही संचार केला. ही ती लोखंडी शिडी ही अत्यंत महत्त्वाची आहे, नाहीतर इथं कुठेतरी प्रस्तरारोहण असल्या गोष्टी करून वर चढावं लागलं असतं किंवा उतरताना सुद्धा जीव धोक्यात घालून उतरावं लागलं असतं. तर त्यामुळं ही शिडी लावून खूप उत्तम कार्य इथं केलेलं आहे. आपण आता वर जाऊया आणि वरून हा परिसर कसा दिसतो हे बघता येईल. अर्थात आम्हाला ह्या संदर्भात काही माहिती ही मिळालेली नाही आहे की याचा उपयोग कशासाठी केला जात होता किंवा ह्या केवळ नैसर्गिक गुंफा एवढंच याचं स्वरूप आहे का. कारण अशाच गुंफा इथं जवळपास शिवपेटेश्वर म्हणून ठिकाण आहे, कासच्या रस्त्याला, सातारा कास मार्गावर, तिथंही अशाच गुंफा बघायला मिळतात. सज्जनगडाच्या मागे मोरघळ नावाची जागा आहे, तिथंही अशाच गुंफा बघायला मिळतात. याच्याच जवळ शिंगणवाडी नावाची जागा आहे, तिथंही अशाच गुंफा या बघायला मिळतात. घळी म्हणतात यांना. तर समर्थ रामदास स्वामी जसे घळीत राहत होते तशाच प्रकारची घळ इथं दिसते. या ठिकाणी रांजण खळगे नावाचा प्रकार आहे, याला इंग्लिशमध्ये पॉटहोल्स म्हणतात. तर ही आपल्याला दिसतात. ही नैसर्गिक प्रवाहामध्ये तयार होतात. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये निघोज नावाची जागा आहे, तिथं अशी प्रचंड मोठी रांजण खळगे नैसर्गिक हे बघायला मिळतात. आता हे गुहेच्या वरचं चित्रीकरण आहे. या पद्धतीत आपण या पठारावर असतो आणि त्यामुळे नक्की गुहा कुठं आहे याचा कसाच शोध आपल्याला वरून लागत नाही. आणि या ठिकाणी रेंज नसल्यामुळं गुगल मॅपही योग्य पद्धतीत आपल्याला दाखवत नाही, जवळपास आणून सोडतो. पण अचूक जागा जी आहे ही मात्र आपल्याला गुहेची शोधावी लागते. थोडंफार तुमचं स्किल या ठिकाणी उपयोगी पडतं, त्याच्याशिवाय हे काम होत नाही. आता याच्यानंतर प्राध्यापक दिनेश कोलगे आपल्याला या गुहेबद्दल संक्षिप्त माहिती सांगतील. गुहेत या मंडपगड नावाची गुहा ही, तर बघा मित्रांनो, सह्याद्रीच्या कडेकापाऱ्यामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. त्याच्यातीलच एक रहस्य आज आम्ही उघडण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा हे वरती पठार आहे आणि या पठारामध्ये खाली खूप मोठी प्रशस्त अशी गुफा आहे. कदाचित त्या गुफेचा उपयोग ज्या वेळेला मोगल आणि मराठ्यांची युद्ध होत होती त्यावेळेला लपण्यासाठी सुद्धा होऊ शकत असेल असा एक अंदाज आहे. असे काही पुरावे नाही आहेत. तर खूप सुंदर पाण्याचा कायम स्रोत आहे. आतमध्ये इतकं पाणी आहे, गुहेमध्ये इतकं पाणी आहे की बरेच जण त्याच्यावरती काही महिने जिवंत राहू शकतात आणि खाली सर्व जंगल पसरलेलं आहे. तर अशी सुंदर ही मंडपगड गुफा आपण बघू शकतो.